गोपाळ इकडे गाडी कोणाची? चल या इकडे गाडी जवळ चल इकडे सतीश इकडे ऐका ना साहेब आपण काढायचं ना मग साहेब काढतील चल आणि काय बातमी चालू आहे अर्जंट फोन करतो मला नंबर बरं का गाडीचा गाडी कोणाची पण हे रवी इकडे हे या मला कोण कोण होते या इकडे हो या कोण कोण होते पैसे वाटायला कोण कोण होते इकडे चला हे कुठे आहेत आपले ओ सरपंच सरपंच या पुढे कोण ड्रायव्हर ड्रायव्हरला काय करत होते मामा तुम्ही काय बोला ना काय केलंय बोला तुम्ही बोला प्रत्यक्षदर्शी बोला पहिलं काय झालं होतं हे सकाळपासून आले हे सकाळपासून उंचकडे गावामध्ये सर्वे करतायत बर म्हणजे सकाळपासून उंचकडे सकाळपासून हे उंचकडे गावामध्ये सर्वे करतायत कसला सर्वे करतायत हे आम्हाला माहीत नव्हतं पण स्थानिक लोकांची ज्या वेळेस ओरड आली त्या लेडीज म्हणायला लागल्या का अशी पोरं आहेत छपरी पोरं दिसत आहेत आणि ते आम्ही घरामध्ये एकटेच आहेत तुम्ही काही करून त्या पोरांना पकडा मग त्या पोरांना हे काहीतरी मेन रोडवरून जात होते तर हे सर्वे करतायत तर प्रत्येक घरामध्ये सर्वे करायला पाहिजे होतं ना यांनी 2 घरं सोडून अचानक त्या पाय पंचायतीतून ते पळाल्याच्या नंतर आम्ही त्यांना ते तिथं 2 जणांना हे 2 जण होते 2 जणांना मी तिथं थांबवल्याच्या नंतर त्यांना मी विचारणा केली ते म्हटले कोणता तुमचा चॅनल म्हटले तुम्ही जनता आवाज ते म्हटले आम्ही जनता आवाजाचं तर मी यांना ID वगैरे विचारलं त्यांच्याकडे काही ID नाही हा आहे तर हा मोबाईलमध्ये ID दाखवतोय फक्त जनता आवाजचा फक्त ID दाखवतोय मुळात म्हणजे यांनी जो सर्वे केलाय त्याच्यामध्ये वहीमध्ये असं आहे का वहीमध्ये त्यांनी फक्त शिवसेनेची जी लोक मतदान करणार आहेत त्यांची नावं लिहिली मग हे सर्वे करतात यांनी प्रत्येक पक्षाचं नाव घेतलं पाहिजे ना नाही प्राथमिक बरं का सरपंच प्राथमिक दृष्ट्या आपल्या राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचं निधन झाल्यानंतर आपल्या सर्वपक्षीय लोकांनी एक दुखावटा आपण स्वतः वैयक्तिक आम्ही सुद्धा पाळत होतो आज आम्ही 2 दिवस झालं आज 3रा दिवस आहे आम्ही सगळं बंद ठेवलेलं आहे आमच्या प्रचाराच्या गाड्या बंद आहेत सगळं बंद आहे ही आपल्या सर्वांची एक दुःखद घटना घडल्यानंतरची आपली वैयक्तिक जबाबदारी आहे का त्या माणसाला एक भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी आपण हे सगळं थांबवलं होतं परंतु लोकशाहीचा असा जर खेळ होत असेल ही आता तुम्ही नावं बघितली ना तर यात गाववाईज सगळी नावं आहेत शिवसेने याच्यात तुम्ही सांगा जर सर्वे करत होती लोक तर मग कोणत्या पद्धतीचा सर्वे हा समजा आता हा बेल्ले मुक्ताईनगर आहे आता समजा हे नळवणे गावातला सर्वे मग ह्या गावात एवढीच लोक आहे का हे फक्त शिवसेनेची याच्यातले बरेचसे लोक असे आहेत ज्यांच्या घरात गेले हे शिवसेनेची लोक होती ते आयडेंटिफाय करायचं काम चाललेलं होतं आता बऱ्याचशा लोकांचा आम्हाला फोन आले सरपंचांना आले भाऊंना आले काही यांच्याकडे एक पिशवी होती आता नक्की या पिशवीत काय होतं हे बी आपल्याला भरारी पथकाच्या यांना ताब्यात घेऊन ही माहिती आपल्याला घ्यायला लागेल लोकशाहीचा असा खेळ झालेला आपल्याला कोणालाही मान्य होणार नाही इलेक्शन लढायचं ना तर तुम्ही स्वतःच्या विकास कामांवर लढा आणि आज जर अजित दादा पवारांचा मृत्यू आपल्या महाराष्ट्रात झालेला आहे थोडंफार दुःख बाळगायची परिस्थिती जर समोरचे ज्या त्या पक्षातून निवडणूक लढतात ही गाडी कोणाची आहे समर्थ कॉलेजची गाडी ऐका ना ही गाडी समर्थ पाठीमागे पाठीमागे दाखवतो तुम्हाला ही गाडी तुम्हाला सांगतो ही गाडी सकाळ बसून त्यांच्या बरोबर आहे का नाही ऐका ना प्रसाद भाऊ 2 मिनिटं ऐका ना ही गाडी सकाळ बसून तुमच्या बरोबर आहे का नाही तुम्हाला सोडवायला कोणती गाडी होती तुम्हाला सांगतो ज्यावेळेस मी यांना काढून दिलं उंचकडे गावामधून ज्यावेळेस काढून दिलं हे कॅनलवरती ही गाडी त्यांना घेऊन तिथं थांबली होती मी मोटर चालू करायला त्या कॅनलवरती माझी विहीर आहे तिथं मोटर चालू करायला गेलो होतो तर तिथं गाडी पाहिल्याच्या नंतर हे पोरं त्या गाडीमध्ये मी पाहिली तर तिथं मी पाहिलं का स्थानिक आमचाच प्रमोद कनसे हा त्यांना त्या गाडीत घेऊन होता
आता तो एक राष्ट्रवादीचं काम करतोय, तो काम करू आपल्याला त्याच्याशी नाही, काही आमची घेणं देणं प्रामाणिक नाही. ऐका भावना ना, हीच ऐका आहे. ना, प्रसाद भाऊ, तिथून त्याच्यानंतर मी काय झालं, त्यांनी मला पाहिल्याच्या नंतर गाडी रिवर्स आणली का नाही पळून आणली? गेले ते. गाडी रिवर्स ज्यावेळेस घेतली त्यावेळेस त्यांच्या बरोबर मी गाडी रिवर्स घेतली आणि मग त्यानंतर त्यांना आपण इथं अडवलेलं आहे. त्यांना इथं अडवून ठेवलं, नाही तर त्यांना आपण पहिल्यांदा सोडून दिलं होतं. तुम्ही सर्वेला आलेत, तुम्ही कुठलीही विचारपूस कुठलीही ग्रामपंचायतला इंटिमेशन सरपंच. नसताना याच्यात आमची प्रामाणिक भावना एकच आहे, इलेक्शन येतील, इलेक्शन जातील, आपल्या सर्वसामान्य माणसांना माणुसकीचा एक धर्म आहे. आज राज्याचे उपमुख्यमंत्री आपल्यात नाही आहेत, आपल्या सगळ्यांना त्याबद्दल दुःख आहे. आणि तुम्ही जर अशा पद्धतीने समोरचा उमेदवार जर चुकीच्या पद्धतीने जर प्रचार करून लोकांची दिशाभूल करत असेल ना, तर लोकांनी याच्यावर 100% विचार करणं गरजेचं आहे. हे आता रडून रडून काय होणार आहे? तुम्ही जर एका बाजूला रडताय, एका बाजूला म्हणताय तर आमचं आज अख्ख्या महाराष्ट्राचं नुकसान झालेलं आहे, खरोखर झालेलं आहे. परंतु तुम्ही अशा पद्धतीने जर प्रचार करणार असाल तर आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसाला हे कदापि मान्य होणार नाही. आज राज्याचे उपमुख्यमंत्री आपल्यात नसताना, आपण दुखावटा पाडत असताना जर अशा गोष्टी घडत असतील तर माझी पोलीस डिपार्टमेंटला सुद्धा कळकळीची विनंती आहे का आपण या झालेल्या घटनांमध्ये जे का आपले सर्व बंधू आपल्याला सांगतात त्याची सखोल माहिती घेऊन ते सत्य आता जनतेसमोर आणावं. धन्यवाद. हो, हे महिलांना मोठं प्रॉब्लेम दाखवतात, पैशाची वगैरे काय पाहिजे काय नाही. साहेब काय यांनी जे पैसे वाटले, ज्या महिलांना पैसे घेऊन गेलते ना त्या महिला बी येतात. हे काय बोलले त्या महिलांना, त्या महिला येतात. हे त्या महिलांना म्हणले तुम्ही कोणचं काम करता, त्या महिला म्हणल्या शिवसेनेचं, मग तुम्ही किती पैसे घेणार हे बोलले. त्या महिला येतात, त्या वयांमध्ये यांची नाव आहे ना त्या महिला येतात. अलग लक्षात. हो, येतात त्या महिला येतात ना. यांनी सांगितलं तुम्ही किती पैसे घेणार सुद्धा नव्हतं, हे सगळ्यांना कळतंय. हे सर्वेच्या नावाखाली यांनी फक्त कोण शिवसेनेचं काम करतंय आणि शिवसेनेचं काम करणाऱ्या माणसाला प्रलोभ न देऊन आपण त्यांची मतं कशी डायव्हर्ट करू शकतो, हे त्यांचं ह्या सर्वे हा नव्हताच. हा फक्त शिवसेनेचे काम करणारे माणसं सापडून त्यांना आपण प्रलोभन देऊन मतं वळवू शकतो का, वळवू, हा त्यांचा विषय होता. हे जर म्हणतात आम्ही न्यूज चॅनेल वाले आहेत, 100% त्यांना सर्वे करायचा अधिकार आहे. ते पण जाऊ त्यांच्याकडे शकतात. एकाकडे ID परंतु नाही. ठीक आहे, ते त्यांच्या पद्धतीने दाखवतील. पण जर ते म्हणतात त्या आपण एका न्यूज चॅनेलची संबंधित आपण आहात, तर मग ते या उमेदवाराच्या संबंधित असलेल्या गाडीत काय करतात ते तुम्ही स्वतः सर्वे करू शकता. तुम्ही लोकशाहीचा तिसरा काना आहे, तुम्ही पिलर आहे, तुम्हाला 100% अधिकार आहे का काय गावात कोणत्या बाजूला कल आहे काय, तुम्ही 100% हे करू शकता. त्याबद्दल आमचा कोणताही आक्षेप नाही. परंतु समोरच्या उमेदवाराच्या गाडीत जाऊन तुम्ही जर एखाद्याच्या घरी जाऊन त्यांच्या विषयीचं तुम्ही हे करत असाल आणि ही नाव आयडेंटिफाय करून तुम्ही जर फक्त गावात एवढीच लोक आहे का, सेनेचेच लोक आहे का, तुमच्या राष्ट्रवादीच्या लोकांची नाव का नाही याच्यामध्ये? तुम्हाला जर वाटते ना का गावाचा सर्वे केला पाहिजे तर तुम्ही सर्वांगीण करा. ऐका ना, पाठीमाग गाडी बघा तुम्ही, गाडीवर समर्थ लिहिलेली आहे. आता पाठीमागं समर्थ शिक्षण संस्थेची गाडी असं लोक तुम्हाला पाठीमागे दाखवतो, इकडे या. लिहिलेलं आहे ते बघून घ्या तुम्ही दाखवतो. वाटलं तर. कॅमेरामध्ये दाखवतो तुम्हाला. आता ह्या गाडीवर काय लिहिलेलं आहे तुम्ही बघा, काय लिहिलेलं आहे बघा. कागदपत्रांवर कळलंच ना, गाडीच्या कागदपत्रांवर कळलं तुम्हाला, गाडीचा ड्रायव्हरही कळलं तुम्हाला. एक मिनिट. आता हे काय म्हटले, ऐका ना, आता आमचं म्हणणं आहे काय, हे तर भरारी पथक येते. आता आम्हाला आळेफाटा पोलीस स्टेशनवरून जे साहेब आले त्यांनी सांगितलंय का बाबा इथं भरारी पथक येतंय की आम्ही सगळे हे बरं का? काम, ऐका ना, हे काम आम्ही अख्खं भरारी पथकाकडे देतोय. ड्रायव्हर घ्या, प्रथम दर्शनी बरं का, या गाडीचे ड्रायव्हर सुद्धा जे आहेत ना, दिनोदा कुठे आहेत? दादा या इकडे. हे सुद्धा संबंधित संस्थेशी निगडीत आहेत. त्यांना तुम्ही म्हणजे माझं त्या आमचे आणि यांचे संबंधित संबंध एकदम driver. चांगले आहेत, जवळ. वैयक्तिक आमचे संबंध एकदम चांगले आहेत. पण मामांनी आम्हाला सांगावं का नक्की याच्याच मागं काय दडलं होतं बाबा, का पत्रकारांना घेऊन तुम्हाला प्रत्येकाच्या घरात जाण्याची जरूरत का पडली? घरी गेलेली कोणीच नाही. आता ते महिला येतात ते ना, येऊन दे ना, आले तर मला काय, मी म्हणजे- गाडी घेऊन गेलो, मी आलो गाडी घेऊन येतो. गाडी कोण होतं check करायचं, बरोबर? माझ्याकडे कुठं राष्ट्रवादीचं काय दिसतंय का काय बघा. नाही नाही, तुम्ही संबंधित कॉलेजची समर्थ कॉलेज, आणि समर्थ कॉलेज आहे. मी घरी चाललो होतो, येतात त्याने हात केला, मी घेऊन आलो. नाही नाही नाही, हे बघा आता एक मिनिट, ऐका, एक मिनिट, आता एक सकाळपासून ते सांगतील, याच्यात- गाडी बरोबर याच्यात तीच होती. एक ऐका. गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, महत्वाची गोष्ट त्यांना लक्षात विचारा. घ्या. ऐका, ऐका. एक मिनिट, त्यांना बोलवा. सरपंच, ऐका ना, एक मिनिट,
सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, अहो, त्या मुलांना स्वतः विचारा ना. यांनी तुम्हाला सांगितलं की ही गाडी समर्थ कॉलेजची आहे, म्हणजे समोरच्या उमेदवाराची आहे. आणि मग हा सर्वे, हॅलो, इथे हा जो सर्वे इथे स्मशानभूमीच्या इथं राजुरी. सकाळपासून फिरतो का भाऊ तू? फिरताय ना, ऐका या गाडीतच फिरत होते ना. आता ऐका, तुम्ही ऐका ना प्रसाद भाऊ, 2 मिनिटं. हा सकाळ ऐका ना, तुम्ही 2 मिनिटं ऐका ना. यांनी काय सांगितलंय, सकाळपासून तुम्हाला सकाळी सोडवायला कोणती गाडी आली होती? हीच गाडी आली होती का नाही? आता हे काय म्हणताय ड्रायव्हर, तुम्ही हात घेऊन आले. काय संबंध आला? एवढं खोटं बोलून काय भेटणार रे? प्रयत्न आहे का हा 100%? म्हणजे तुम्हाला हो, हे safe हे बघा, झालं का? हे बघा, एक मिनिट सरपंच, एक मिनिट तुम्ही पुढे या, एक मिनिट. हे बघा आपण ऐका, हा, एक सोडा, मिनिट आता सोडा. दबाव कोणी तुम्ही सांगत बाजूला, तुम्ही बाजूला ना, ते बोलते. कशाच सर्वे चालू होता? सर आपण एक सोशल मीडिया करतो एक्झिट पोल. एक्झिट पोल. हा, जनता आवाज. नंबर डायरेक्ट तुम्ही जनता आवाज सोशल मीडिया आपण गाडी समर्थ कॉलेजचे नाव आहे हे सांगा. प्रत्येक लोकांच्या सर्वेमध्ये आपण नाव नंबर बस गाडी नाव नंबर नंबर समर्थ कॉलेज बोलले ना. आयडी ताईकडे ताई आयडी घेऊन जाणार कधी आता येणार आहे. हो मग तुम्ही त्या समोरच्या गाडीमध्ये का फिरत होते? कोणाच्या माध्यमातून सर्वे करतो? मान्यवर असं आपला पक्ष कोणताच नाही आहे, जनता आवाज. जनता आवाज. हो. मग तुम्ही हे समर्थच्या गाडीत फिरता? सकाळपासून का फिरताय त्या गाडीत? सकाळपासून शिवसेनेचेच नाव त्यांनी लिहिलेत का? सगळ्यापासून या गाडीत का फिरताय? समजा तुम्ही 100% चांगलं काम करताय सर्वेचं, पण तुम्ही या गाडीत का फिरताय? त्यांचं म्हणणं असं आहे की बाबा ग्रामस्थ जे काय आहे त्यांचं म्हणणं आहे तुम्ही एकाच पक्षाचा सर्वे केलाय. एका पक्षाचं आहे, सर, आपण. एका पक्षाची नाव गाडी समर्थची आहे. गाडी समर्थाची आहे. तुम्ही सर्वे काय सर्वे कोणत्या पद्धतीने? अहो ही नावं तुम्ही जर आता बघितली ना, तर याच्यात कोणत्या याच्यात तुम्हाला सर्वे दिसतोय? कोणता सर्वे हा कोणता सर्वे? अहो साहेब, एक मिनिट ऐका ना साहेब, एक मिनिट थांबा. थांब, साहेब, एक थांब, मिनिट थांब. थांबा. मी बोलतो, तुम्ही पत्रकार आहेत ना, पत्रकारिता हा सर्वसामान्य जनतेचा चौथा स्तंभ आहे. थांब, आहे का थांब. नाही? थांब ना, थांब. यांची प्रायव्हेट गाडी घेऊन हिंडायची काय कारण आहे? आहे का? आणि ज्या महिलाला ते बोललेत ना का तुम्हाला किती पैसे पाहिजे, महिला येतात ना समोर, आणि एक मिनिट सर. आणि दोघं पैसे घेऊन पळाले. एक मिनिट ऐकून घ्या. हे म्हणतात ना पैसे घेऊन पळाले, आपल्याकडे पैसे वाटत नाही आणि पैसे घेऊन कोणी अजय पळाला कंस. नाही. अजय कोण कंस. कोणत्या मी- पैसे घेऊन पळून सांगा सर तुम्ही आता. त्या महिला येतात ना, ज्यांना तुम्ही पैसे द्यायचं काय केलं केलंय? ना. सकाळपासून आहे ना, साहेब, सकाळपासून किती मे- एक सहा मिनिट, पोरं. जे आहेत ना, ज्या महिलाला हे बोलले इंटिमेशन नसताना असं झालं. साहेब काय झालं? परत लेडीजचा एक फोन मिनिट, त्यांना शांत सरपंच आहे तुमच्याकडे. हे माईक घ्या. ऐका ना. नाही वाटत नाही. आपण पैसे वाटत नाही. आमचा आणि पक्षाचा संबंध नाही. हे आपण जे आहे ते खरं बोलतो. तुमची गाडी कुठे सर्वे करायची? ऐका ना दादा ऐका ना. आता तुम्ही एक पत्रकार जनता न्यूजचं काम करताय ना, बरोबर आहे, पण आता आम्ही पण एक पत्रकारिता काम करतो. आमच्याकडे आमचं ऑलरेडी आयडी आहे, तसं तुमच्याकडे तुम्ही आयडी ठेवून सर्वे करायला पाहिजे ना. नाही असं नाही ना, तुमचे जे काही संपादक असतील ना त्यांनी आयडी तुम्हाला दिलं पाहिजे, बरोबर आहे की नाही दादा? बरोबर. त्यांच्या संपादकांनी त्यांचा आयडी दिला पाहिजे. आयडीच नाही त्यांच्याकडे. आता आमचे जे काही संपादक आहे आम्हाला आमचा आयडी दिले म्हणून आम्ही काम करतो. आमच्या आयडी नसेल तर आम्ही कशाला काम करू? तसं तुमचं कोणी असेल त्यांचं जे काही आहेत ना प्रायव्हेट उमेदवाराची पत्रकार साहेब, गाडी पत्रकार हे धर्मनिरपेक्ष असतात, पक्ष निरपेक्ष असतात. बरोबर. आलं का लक्षामध्ये? यांनी कोणाची प्रायव्हेट गाडी घेऊन हिंडणं चुकीचं आहे का नाही? बरोबर. तुम्ही आज तुमच्या गाडीत आले, तुम्हाला का कोणत्या पक्षाची गाडी का नाही आहे का गाडी? अजिबात नाही. तुम्ही जर सर्वे करायला आलेत ना, तुम्ही तुमचं वैयक्तिक तुमची पत्रकारिता आहे, बरोबर. तुम्ही तुमच्या पत्रकारितेच्या हिशोबाने तुम्ही निरपेक्ष काम केलं पाहिजे. अजिबात सोडू नका कोणाला. चला चोर काय ते बघा नीट. नाही तिकडे माग आहे ते मला नाही.